नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट अपडेट आणि इम्पॉर्टंट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया मुठूत फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मुठूत फायनान्स लिमिटेड गेट्स अ क्रेडिट रेटिंग्स अपग्रेड फ्रॉम S&P ग्लोबल ऑन स्टेबल ॲसेट क्वालिटी ग्रोथ. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, S&P ग्लोबल रेटिंग्सने मुठूत फायनान्स लिमिटेडची लाँग टर्म इश्युअन्स क्रेडिट रेटिंग अपग्रेड करून BB/B पासून BB+/B केली आहे विथ अ स्टेबल आउटलुक. चला आता बोलूया श्रीराम फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, श्रीराम फायनान्स लिमिटेड एम्स टू इन्क्रीज मार्केट शेअर इन गोल्ड लोन बिझनेस. तर मित्रांनो, श्रीराम फायनान्स लिमिटेडला अशी अपेक्षा आहे की पुढल्या 5 वर्षामध्ये गोल्ड लोनचा मार्केट डबल होणार आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा म्हणजे श्रीराम फायनान्स लिमिटेडचा उद्देश आहे की गोल्ड लोन बिझनेसमध्ये आपला मार्केट शेअर इन्क्रीज करण्याचा. चला आता बोलूया इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडबद्दल म्हणजे इंडिगोबद्दल. तर मित्रांनो, इंडिगो एम्स टू टेक इंटरनॅशनल कॅपॅसिटी शेअर टू 40% बाय फायनान्शियल इयर 2030. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडिगोला अशी अपेक्षा आहे की 2030पर्यंत एअर पॅसेंजर्सचे नंबर 510 मिलियनपर्यंत पोहोचून जाईल, जे करंटमध्ये आहे 252 मिलियन. म्हणजे मित्रांनो, याला अशी अपेक्षा आहे की एअर पॅसेंजर्सचे नंबर 2030पर्यंत डबल होईल. आणि मित्रांनो, इंडिगोचा उद्देश आहे की 2030पर्यंत आपला इंटरनॅशनल कॅपॅसिटी शेअर 40% करण्याचा, जो करंटली आहे 28%. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल म्हणजे डीमार्टबद्दल. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्ट शेअर इन फोकस ऑन ₹175 करोड इन्व्हेस्टमेंट इन सबसिडरी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टने आपल्या सबसिडरी कंपनी ॲव्हेन्यू ई कॉमर्समध्ये 174.99 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले. चला आता बोलूया निफ्टी 50मध्ये 28 मार्च 2025 पासून ॲड होणाऱ्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे झोमॅटो लिमिटेड. तर मित्रांनो, फूड डिलिव्हरी जायंट झोमॅटो गेट्स रेग्युलेटरी नोट फॉर नेम चेंज टू इटर्नल लिमिटेड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेडला MCA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सकडून अप्रूव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? आपलं झोमॅटो नाव चेंज करून इटर्नल लिमिटेड करण्यासाठी. चला आता बोलूया अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड इन्क्रीजेस प्रोडक्शन कॅपॅसिटी बाय 1.2 MTPA इन छत्तीसगड अँड उत्तराखंड. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडने छत्तीसगड आणि उत्तराखंड युनिटमध्ये आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी 1.2 मिलियन टन पर ॲनमने इन्क्रीज केली आहे. चला आता बोलूया इरिडाबद्दल म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरिडा बोर्ड अप्रूव्ज ₹5,000 करोड इन्क्रीज इन बोरोविंग लिमिट फॉर फायनान्शियल इयर 2025. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडच्या बोर्डने कंपनीला अप्रूव्हल म्हणजे मंजुरी दिलेली आहे. कशासाठी? फायनान्शियल इयर 2024-2025साठी बोरोविंग लिमिट इन्क्रीज करण्यासाठी.
आणि मित्रांनो, पहिले या कंपनीची टोटल बोरोइंग लिमिट होती 24,200 कोटी रुपये आणि आता बोर्डने 5,000 कोटी रुपयांचा बोरोइंग लिमिट इन्क्रीज केला आहे आणि यानंतर याची बोरोइंग लिमिट फायनान्शियल इयर 2024 आणि 2025साठी इन्क्रीज होऊन झाली आहे 29,200 कोटी रुपये. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी कच्छ कॉपरने जॉईंट व्हेंचरमध्ये एक कंपनी फॉर्म केली आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी याने कशासाठी फॉर्म केली आहे? टू मॅन्युफॅक्चर अँड सेल मेटल प्रोडक्ट, वायर अँड केबल. आणि मित्रांनो, अशा प्रकारे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडने वायर अँड केबल सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.